शुभ सकाळ मित्रांनो, आपण चाललो आहे आता मस्त एक टकाटक होऊन दर्शनाला आई माऊलीच्या. आणि अजून सकाळी पण ना गर्दी जाम आहे बघा. तो जो रूमवाला होता त्याने बोलला कम से कम 1.5 तास लागेल सकाळी सकाळी. आता बघूया किती वेळ लागतोय तो. आणि आता ओटीचं सामान पण घ्यायचं आपल्याला. काय साडी घ्यायची का? गणपती बाप्पाचं मंदिर बघा. चला इथून निघूया आपण. दर्शनाच्या लाईनमध्ये जाम टाईम लागेल नाही तर. स्नेहा होगी तर काय किती आहे. कसं वाटतं मॅडम? चल ती पण आहे तिथून आहे. चले चला आता आतमध्ये जाऊया. कुंडाच्या लाईन मध्ये आलोय आणि इकडे पण लाईन आहे बघा. जाईल 2 तास जाईल आरामात. गर्दी बघा मित्रांनो इथे. आमची मॅडम गेली हातपाय धुवायला. मंदिर जवळ चाललोय आता, म्हणजे आई माऊलीच्या दर्शनाच्या लाईनमध्ये. गणपती बाप्पा सिद्धिविनायक. काय मूर्ती आहे बघा ना देवाची. चला गणपती बाप्पाचं दर्शन करून आतमध्ये जाऊया. आलो आपण. हा ना अभिषेक तर विचारूया ना. झाला तर झाला. यांना विचारूया कुठं. फुल चांगरा चांगरी. पोचलो मित्रांनो वरती बघा. सकाळी 8 वाजता आपण लाईनमध्ये होतो दर्शनाच्या. तर जवळजवळ आपल्याला ना 4.5 घंटे झाले लाईनमध्ये. एवढी गर्दी होती. तर तुम्ही कधी पण याल ना तर सुट्टी काढून ना चांगल्या दिवशी या, म्हणजे शनिवार रविवार नका येऊ. तर तुम्हाला अतिशय भयंकर गर्दी भेटेल. मंडळी आता बॅग पॅकिंग वगैरे झालेलं आहे. आता आपल्याला जायचं पंढरपूरला डायरेक्टली. हे बघा आपलं सामान असा काय सेटअप केलेला आहे. आणि मॅडम इथे बसलेलं आहे. तर चला बघ भेटूया पुढे. अननस खातो अननस. हा पंढरपूर रोड आहे ना मित्रांनो.
असा जबरदस्त आहे ना. मी तर मगाशी बोलत होतो तो हायवे पण भारी आहे, पण त्याच्यापेक्षा डबल टिबल हा भारी आहे. अशी गाडी चालवायला मजा येते ना इकडं बाबा, बोलूच नका. आणि द्राक्षाची बाग आहे इकडं. आणि हे समोर जाम मजा येते. रोड बघा ना, रोड कसा आहे. कडक काम आहे एकदम कडक. खातो आणि निघतो इथून लगेच. फायनली पंढरपूरला. आणि आपली रूम आहे ना ती या बिल्डिंगमध्ये आहे, हे समोरच्या 4थ्या मजल्यावर आहे. आणि आता आपण चाललोय चंद्रभागाजवळ. ही जी नदी आहे ना, या नदीजवळ चाललोय. आणि रूम आहे आपला तो तुम्हाला नंतर दाखवतो. 1200 रुपयाला पडला तो रूम आहे. तर चला बघूया पुढे कसं काय आहे. इथे मंदिर पण आहे बा, दत्तदेवाचं वाटतं मंदिर आहे. हा, दिगंबरा पाहतो वल्लव दिगंबरा. हे बघा गणपती बाप्पा बघा किती मोठा आहे. चला आपण खाली जाऊया पहिला. सर्वजण शांतता घ्यायला आलं तिथं नदीजवळ, आमच्यासारखे. गाडी चालवून दमलोय ना त्यामुळे. तो बघा तो ब्रिज आहे ना समोरचा, माझे हात बघा बाबा बाबा. तो बघा तो समोरचा ब्रिज आहे ना, तिथून आलो आम्ही. हात बघा कसे काळे झालेत. हे बाबा हे बघ काय करतोय, का भरलो. चला तिकडे जाऊ. तिकडे आपण जाणार आता होळीमध्ये. 200 रुपये बोलला होता, 50 रुपये देईन बोललो पर पर्सन. तर 100 रुपये घेईल तो. आणि ही होळी इकडे आहे. अरे पॅन्ट भिजली माझी वाटते. मजा येईल भाई. चालू ये हाय हाय, क्या सुकून ही सुकून. महाराज की जय. हर हर महादेव. जय. ही महाराष्ट्रामधली काशी आहे असं समजा तुम्ही. हे बघा काशीमध्ये आणि चंद्रभागेमध्ये काय फरक आहे. हो फक्त तिकडे ना चिता चालते, इथे नाही. मला पण इथे चालत आहोत. बघा ना पाठीमागून किती भारी दिसते. खूप मजा आली. आता चाललोय मंदिराजवळ. जाम मजा आली. काशी काशी महाराष्ट्रामधली. हा आता मंदिर आहे समोर, तिकडे चाललोय. आलो. इथं पण लाईन आहे बघा. 5 मिनिटामध्ये दर्शन होईल. चला माऊली आईच्या नावानं दान करा, माऊली वडिलांच्या नावानं दान धर्म करून चला. माऊली इच्छेनं माऊली स्पर्धेत
पुंडलिक महाराजांचे मायबाप होते ना त्यांचा मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण. आणि तो पुंडलिक महाराजांचं मंदिर होता तो पण छान होता मस्त. तुम्हाला बघितलं ना आतमधली जी मूर्ती होती ती. दुसऱ्या मंदिरला आलोय. त्या मंदिरवरून पहिला हा मंदिर केला, त्याच्या बाजूला तो होता ना, तर आता या मंदिरला आलोय. देवाला लपवले बोलते येडी. हा एक मिनिट. अच्छा हां मित्रांनो, हा मंदिर नाही समजलं कुठला आहे. तुम्ही सांगा कमेंटमध्ये कुठला मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो थांबा बाहेरून. हा मंदिर कोणाचा आहे ते सांगा तुम्ही कमेंट करून. अजून ते बघा तो पण एक मंदिर आहे तिकडं, मस्त आहे इकडं. छान वाटतंय. हे बघा ना कसे मस्त बसलेत. कुठं मंदिर आहे? पाठीमागे आहे? कुठं? हां हां हां. हे थोडा वेळ आपण बसू इथं. थोडा वेळ बसतो आणि मग हां ते बोलायचं होतं. ते कपडे आम्ही का नाही चेंज केले कारण ना सनसेट बघायचं होतं आम्हाला. म्हणजे तो इथला वातावरण बघायचं होतं, नाही तर अशी रात्र झाली असती. त्यामुळे ना घाईघाईने आम्ही रूमवर ठेवल्या बॅगा आणि डायरेक्ट इथं आलो आम्ही. आणि तेवढ्यातच किती जास्तीत जास्त 15-20 मिनिटात लगेच हे झालं, अंधार झाला. तर आता मंडळी आपण निघलो तिथून. आता चाललो आपण वरती. चला इकडे अजून काय भेटतंय का बघायला. काय तर मग काय भेटतं. हा ना, जिथे जाऊ तिकडे मंदिरच भेटतं. तिकडे पण कोकण सारखा सीन आहे. चला बघूया, नाही तर मग रूमवर जाऊ. द्वारकाधीश मंदिर. जसं तिकडून चढलो ना, हे बघा इथून चढलो ना तसंच मंदिराला द्वारकाधीश. चला अंदर आतमध्ये जाऊन बघूया आता. व्हिडिओ अलाउड नाही, पटकन तरी आवाज दिला व्हिडिओ नका काढू म्हणून, काढला. हां आता बघू चला पुढे अजून काय भेटते बघायला आपल्याला. अरे बाबा हे बघ मंदिर आहे इथं पण. हां अरे हो यार, आई शपथ तुमच्याशी बोलता बोलता परत एक मंदिर भेटला. चलो. नाही शिवलिंग बघा ना मित्रांनो. आणि हा मंदिर बघा. नंदी बघा कसं बसला इथं. चला इथं पाया पडतो आणि निघतो इथून परत तुर आहे. शिवलिंग काय जबरदस्त होते. चला आता जाऊया पुढे. बघा ना कसं कसं बोलता बोलताच मंदिर लागला जवळ. बघा दुकानं. चौकात आहे का? तू कुठं आहे? हे बघा आरती चालू आहे बहुतेक. हा आरतीच चालू आहे. मामा आरती चालू आहे ना? हा संपली का? हो हो हो. हा आता आता लगेच मोकळं आहे का? किती वेळ लागेल तर दर्शनाला?
10 वाजेपर्यंत नाही 10-10:30 वाजेपर्यंत उघडं राहते हा पुन्हा बंद होते तरी पब्लिक जास्त आहे का नाही आता कमी आले कमी आहे का हा मंदिर 10:30 बनवतो हा 10:30 ए चल मग काय करते झाले हा तो 7:15 झाले हा हा पुन्हा ते 9:30 वाजेपर्यंत येत आहे मागे हा का ड्रेस घालू ना पटायचं मोबाईलचे जर हे तर करा हो हो तर मंडळी ते काका बोलले दर्शन तुमचं लवकर होईल तर बघूया झाला आता तर चांगला आहे मग आपल्याला उद्या जेजुरीला लगेच निघावं लागेल चलो भागो अभी रूम के इधर आता चाललोय लिफ्ट जवळ तो रूम तिकडे आहे पुढचा आहे ना तो नंतर दाखवेन आता घाई झाले बाबा जाम काय काय नाही मी अंघोळी केली यावी अंघोळी नाही केली हातपाय धुतले फक्त आणि कपडा चेंज केला बस मला घाई झाले 11 वाजता बोलते मंदिर बनवते 10:30 वाजता ना 11 वाजता आता त्या रूमवाल्याला बोललो ना तर तो बोलला 11 वाजता रूम म्हणजे सॉरी मंदिर बंद होतो आता चाललोय फटाफट बघा तुलसीचा माला बघा ओरिजिनल एकदम ओरिजिनल ज्ञानोबा माऊली तुकाराम बाबा हे किती लांब आहे बघा पण जाम फास्ट लाईन चालू आहे ना चलो चलो भागो भागो वरती पोचलो फास्ट लाईन आहे चालू बघा चालू आहे म्हणजे थांबत नाही चालू आहे नुसती लाईन मला असं वाटतं 1 घंट्यामध्ये होईल गेल्या वर्षी पोरगी सगळं दर्शन होईल 1 घंट्यामध्ये मगाशी 7:30ला गेलेले ना तर आता म्हणजे 2.5 घंटे झाले लाईनमध्ये राहून पण दर्शन एवढा भारी झाला ना काय सांगू जबरदस्त एकदम मला असं वाटतं ना भारतामध्ये असा एकच देव आहे यो विठ्ठल ज्याचे चरणी आपल्याला म्हणजे स्पर्श करावा लागतो जबरदस्त दर्शन झालं जबरदस्त अक्षरशः म्हणजे अंगाला काटा आलेला त्या दिवशी त्या टायमाला बघा ना देव बाप्पा परत देऊ आम्ही आता घेतोय प्रसाद आणि आता आम्हाला लागले भूक या गल्लीमध्ये ना हे बघ या इथं जो रस्ता दिसतोय ना तिकडे मस्त घरगुती जेवण भेटतोय आणि माझा आवाज पण बसला आता विठ्ठल विठ्ठल करत करत ते लाईनीमध्ये होते ना गाणे बोलत त्यांच्यासोबत गाणे बोलत होतो आम्ही हे बघा स्टॉल लागले तिथे जेवणाचे मस्त चला आता बघू जेवतो इथं मस्त गरमागरम भेटू नंतर भाकरी बनवतात गरमागरम आणि पिठला हे बघा संपवला पण मी हिंदी पण संपवला आता गरमागरम दाल भात मागवतो ही प्लेट ना फक्त 30 रुपयाला आहे पण लागते ना एवढी छान जबरदस्त आहे जबरदस्त रूमवरती आलो आपण मॅडम झोपली पण आपली आणि हा असा काय रूम आहे आपला टीव्ही वगैरे आहे मस्त पैकी तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय